आज आम्ही निघालो आहोत पुणे जिल्ह्यातील देहू गावाजवळ असलेल्या भंडारा डोंगरावर. भंडारा डोंगर पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड तालुक्याच्या सीमेवर देहू गावापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. भंडारा डोंगर श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनातील एक अत्यंत पवित्र व ऐतिहासिक स्थान आहे. सांगितले जाते, भंडारा डोंगर हा संत तुकाराम महाराजांच्या खडतर तपश्चर्येचा आत्मसाक्षात्काराचा साक्षीदार आहे. याच डोंगरावर असलेल्या नांदुरकीच्या झाडाखाली बसून घोर तपश्चर्या केली, विठू नामाचा जप केला, ध्यानधारणा केली. याच डोंगरावर असंख्य अभंग रचनाही केली. नांदुरकीच्या झाडाखाली संत तुकोबांनी रचलेले अभंग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले, प्रातस्मरणीय झाले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे, एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आम्हा घरी धन, शब्दाचींच रत्ने, शब्दाचींच शस्त्र यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वांटू धन जन लोका. चित्त पावन करावे, एकांती स्थळ धरावे. तुझी मूर्ती चित्ती विठ्ठलागा, न पाहे उरुनी अनेकांचे कडे. दृष्टी पुढे रूप तुझे, सदा माझे डोळे झाकूनही दाखवती. तुझी मूर्ती चित्ती विठ्ठलगा, न पाहे उडुनी अनेकांचे कडे. दृष्टी पुढे रूप तुझे. यासारखे महाराष्ट्राच्या वारकऱ्यांच्या ओठावर असलेले अभंग याच डोंगरावर तुकोबांच्या मुखातून जन्माला आले. लौकिक व परमार्थिक अर्थाने त्यांची कीर्ती जगभर पसरली आहे. म्हणून तर भारतीय संविधान सुद्धा जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या अभंगाच्या अर्थाला डोळामाजिक न्याय आधारलेले लिहिले गेले. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ अशा विश्वाला साथ घालणाऱ्या वैश्विक अभंगाची रचना याच भंडारा डोंगरावर झाली. संत तुकाराम महाराजांचे हे आभारा एवढे कार्य पुढच्या शेकडो पिढ्यापर्यंत अविरत पोहोचत राहावे, यासाठी भंडारा डोंगराचा संपूर्ण कायापालट करून हे स्थान अजरामर करण्याचे कार्य बाळासाहेब काशीद व त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतली आहे. त्यांच्या या महान कार्याची ओळख करण्याच्या हेतूने रिंगण लाईव्हची टीम या पवित्र डोंगरावर आली आहे. जेव्हा जेव्हा संत तुकाराम महाराज संसारिक व सामाजिक आघाताने व्यतीत होत होते, तेव्हा तेव्हा ते भंडारा डोंगरावर ध्यान धारणा करीत होते. संत तुकाराम महाराज यांच्या जीवनामध्ये भामचंद्र, घोराडेश्वर व भंडारा या 3 डोंगराचे अनन्य साधारण महत्त्व आहे. हे तीनही डोंगर संत तुकोबारायांच्या जीवन कार्याचे साक्षीदार आहेत. या 3 डोंगरांपैकी भंडारा डोंगर हा विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण याच डोंगरावर तुकोबारायांना वैराग्य प्राप्त झाले असेही सांगितले जाते. अशा या भौगोलिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या भंडारा डोंगरावर आज आम्ही पोहोचलो आहोत. या भंडारा डोंगरावर बाळासाहेब काशीद पाटील व त्यांची सर्व सहकारी संत तुकाराम महाराज यांचे ऐतिहासिक व अतिभव्य मंदिर उभा करत आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर ज्या पद्धतीने उभारले आहेत, अगदी त्याच धर्तीवर त्याच शिल्पकाराकडून प्रचंड मोठ्या बजेटमध्ये या मंदिराच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली आहे. चला तर आपण पाहूया कशा पद्धतीने हे मंदिर उभारले जाते. उभारणीच्या कामाचे स्वरूप काय आहे, मंदिराचा एकूण व्यास किती आहे व आज हे मंदिर उभारणीच्या कुठल्या स्टेजवर आहे. आज आम्ही आहोत भंडारा डोंगरावर आणि भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायाच्या अतिभव्य अशा मंदिराचं जे निर्माण होत आहे, या निर्माणाची संपूर्ण पाहणी करण्यासाठी, हा परिसर पाहण्यासाठी, कशा पद्धतीचं काम या डोंगरावर बाळासाहेब काशीद आणि त्यांच्या मंडळी, सर्व मित्रमंडळी त्यांचे सहकारी करतायत, कशा स्वरूपाचं काम उभा केलं जात आहे, त्या कामाचा काय नेमका दर्जा आहे, किती हजार कोटी रुपये ह्या संपूर्ण परिसराच्या विकासाला
खर्च येण्याची शक्यता आहे. मंदिर कितीशे कोटीमध्ये निर्माण होणार आहे, असे असंख्य प्रश्न मनामध्ये घेऊन लातूरून आज आम्ही पुण्यामध्ये देहू परिसरामध्ये आणि भंडारा डोंगरामध्ये आलेलो आहोत. आताच आम्ही या मंदिर निर्माण कामाची सुरुवात पाहतो आहे. नुकताच आता प्रवेशद्वारातून आम्ही आत प्रवेश केलेला आहे आणि अतिशय भव्य मंदिर महाराष्ट्राने पाहिलं पाहिजे. त्याचं वर्णन मी करू शकणार नाही. म्हणजे एवढी सगळी भव्यता, ज्याला भव्यता म्हणतात, ती भव्यता इथं बघायला मिळते. आणि अयोध्येमध्ये प्रभू श्री रामाचं मंदिर ज्या पद्धतीनं उभं राहिलं त्याच पद्धतीचं हे मंदिर जगद्गुरु तुकोबारायचं आपल्या परिसरामध्ये उभं राहत आहे. आणि या मंदिरामध्ये नेमकं काय काय हे महाराष्ट्राला आता दाखवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आताच आम्ही नुकतंच मंदिरामध्ये प्रवेश केलाय या बांधकाम सुरू असलेल्या, आणि मी आपल्याला घेऊन जातोय. मंदिराचं बांधकाम भव्यच आहे, याचं वर्णन करता येणार नाही. परंतु तुकोबाराय बालपणापासून अगदी दगडामध्ये, आपण पाहता आमचे कॅमेरामन आम्हाला दाखवतात आपल्याला, लहानपणीचे तुकोबाराय इथं पहिल्यांदा या मंदिरामध्ये चित्रित करण्यात आलेल्या आहेत. दगडामध्ये त्या मूर्ती, छोट्या मूर्ती घडवलेल्या आहेत. आपण पाहताय की लहानपणी तुकोबाराय, त्यांचा परिवार या मूर्तीमध्ये आपल्याला दिसतोय. त्यानंतर आपण जेव्हा पुढे जातो, पुढे गेल्यानंतर तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय मोठे होतात आणि मोठं झाल्यानंतर तुमच्या माझ्या सर्वांच्या परिवाराप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे ते व्यापाराला सुद्धा लागतात. तर व्यापाराचं हे व्यापार चित्र किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कशा पद्धतीने व्यापारामध्ये लक्ष घातलं तेही या मंदिरामध्ये एक भव्य असं याच शिलेमध्ये या मूर्ती कोरण्यात येत आहेत. आता आपण बालपण पाहिलं, त्यानंतर व्यापार पाहिला, पुढे आणखीन आपण काही गोष्टी पाहणार आहोत. बघा, हे आपण सर्वांनी इतिहासामध्ये, गाथेमध्ये अनेक संत सज्जनांच्या कीर्तनामधून ऐकलेलं आहे की तुकोबारायांच्या सौभाग्यवती माता जिजाऊ त्यांच्या पायामधला काटा करण्यासाठी पंढरीचे पांडुरंग साक्षात ज्या डोंगरावर आले, तो हा भंडारा डोंगर, तेही चित्र इथे कोरलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जातोय. खरंच म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे वर्णन नाही करू शकत, हे कळतही नाही की शिल्पकला कशा पद्धतीची आहे. सांगितलं जातं की या मंदिरामध्ये किमान बाळासाहेब सांगत होते की 27,000 ते 3,000 मूर्ती या प्रत्येक खांबावर कोरण्यात येत आहेत. जसं की आपण बाल हनुमान इथे आपल्याला दिसत, आमचे कॅमेरामन आपल्याला दाखवत आहेत. अशा असंख्य मूर्ती या मंदिरामध्ये पूर्णपणे कोरलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर खरं म्हणजे प्रत्यक्ष आलंच पाहिजे. भंडारा डोंगराला भेट दिल्याशिवाय आणि हे सगळं पाहिल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. बघा मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते, आपण संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचनामध्ये नेहमी ऐकत असतो की तुकोबाराय देहू गावापासून दूर अंतरावर 5-7 किलोमीटर अंतरावर असलेल्या भंडारा डोंगरावर जेव्हा साधनेसाठी येऊन बसत, तेव्हा त्यांच्या पत्नी जिजाऊ या घरून त्यांच्यासाठी भोजनाचा किंवा जेवणाचा डबा घेऊन येत असत. आणि तुकोबाराय साधनेमध्ये एवढे व्यस्त असत की त्यांना स्वतः जिजाऊ अगदी अन्नाचा किंवा जेवणाचा घास भरवत असत. हे असं एक सुंदर चित्र इथे आपल्याला बघायला मिळतंय. आणि आमचे कॅमेरामन आपल्याला हे चित्र दाखवत आहेत की अतिशय सुंदर असं हे चित्र दगडामध्ये हे पण कोरलं गेलेलं आहे. मी सांगत होतो, बोलत होतो, शब्दांच्या पलीकडचं म्हणजे काय, कुठल्याही शब्दामध्ये या सर्व गोष्टीचं वर्णन करावं असं मलाही झालंय. हे पहा, एक अतिशय सुंदर चित्र, महाराष्ट्राच्या मनामधलं चित्र. बघा, हे पूर्णपणे तुकोबाराय, आपल्याला असं सांगितलं जातं की भंडारा डोंगरावर असलेल्या एका वृक्षाखाली त्यांना पूर्णपणे त्यांनी साधना केली किंवा ज्ञानसंपादन जिकडे झाल्यानंतर पूर्णपणे वैराग्य स्थितीमध्ये गाथा, आपण ज्याला पवित्र गाथा म्हणतो, त्या गाथेची निर्मिती ज्या नांदुर्गीच्या झाडाखाली झाली. आताच आम्ही ते नांदुर्गीच्या झाडाचं दर्शन घेऊन आलो. तिथे हे तुकोबाराय आपल्याला दिसत आहेत. बाजूला सगळे वारकरी संप्रदायातली मंडळी आपल्याला दिसत आहेत. आणि त्याच्या उजव्या बाजूला, मी बरोबर असेल धमाले मामा, तर छत्रपती शिवराय
आणि त्यांचे मावळे आपण तिथं तुकोबरायांशी संवाद करतायत, त्यांच्याशी बोलतायत, आशीर्वाद घेतायत त्यांचा, अशा पद्धतीचं एक अतिशय सुंदर चित्र इथंही कोरलेलं आहे. स्टोन है या दगड है, कॉलम है, हाँ, और यहाँ पे ये सफेद है. सफेद, क्या क्या बात है. ये सैंड स्टोन है, सैंड स्टोन कहते हैं इसे, पिंक सैंड स्टोन, पिंक सैंड स्टोन. और ये है संगमरमर, मकराना मार्बल. अच्छा, इससे 3 गुना अलग क्वालिटी और अच्छी क्वालिटी का और बेहतर जो ठंडा रहता है. ओके. तो भगवान के गर्भगृह के लिए श्वेत पत्थर हमने लिया है. श्वेता, ये पूरा गर्भगृह का काम जी, गर्भगृह अंदर पे गर्भगृह है. ये 5 गर्भगृह है. ये क्यों है. बस अभी 5 गर्भगृह का. आपण जे पूर्वी जे काही मंदिर होतं आपण हे काय आपण नवीन नाही, काय जीर्णोद्धार केलेला आपण निर्मिती नाही केली. ज्या कोणी आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी जुनं मंदिर होतं, या ठिकाणी होतं, या ठिकाणी एक जुनं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये ज्या काही मूर्ती होत्या, विठ्ठल रुक्मिणी, हो, दत्त महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत आणि शंकर भगवान आहेत. आपण काय केलं, एकत्रित रित्या त्याचे 5 गर्भगृह तसे केले. अच्छा, परंपरेप्रमाणे जे काही पूर्वी होते त्यात बदल केला नाही तुम्ही. 5 गर्भगृह होते ते 5ही तुम्ही कायम ठेवलेले आहेत. मुख्य विठ्ठल रुक्मिणी असतील, तिथं तुकोबरा शंकर, आपण हे मंदिर तुकोबरायचं म्हणतो म्हणून त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या समोर तुकोबरा असतील, दत्त महाराज असतील, शंकर भगवान असतील, गणपती बाप्पा असतील, हनुमंत असतील, अशा पद्धतीने आपण त्याची निर्मिती केली. एकाच ठिकाणी सगळं दर्शन व्हावं. याचं एक महत्वाचं अजून एक वैशिष्ट्य असते की या मंदिराचं जवळजवळ लाईफ 2000 वर्षाचं आहे. क्या बात आहे. आपण हा जो काय एवढा खर्च करतोय 200 कोटी रुपये, त्याचं खास कारण आहे 2000 वर्ष इथं काय बघायला लागणार नाही. याला कुठेही सिमेंट वापरलं नाही, स्टील वापरलं नाही, त्यामुळे त्याचं लाईफ ऑटोमॅटिकली तशा पद्धतीने हे राहतं. एवढा खर्च करण्याचं एकमेव कारण की ते पिढ्यानपिढ्या ते टिकलं जाईल आणि पुढल्या पिढीने. महत्वाचा विषय या ठिकाणी एक सांगायचा आहे, आतापर्यंत साधी भोळी बाबडी पिढी होती, एकदम 90 पासून अख्ख्या जगामध्ये परिवर्तन जर कधी झालं असेल तर 90 ला झालेले. तोपर्यंत फार कमी परिवर्तन झालेले, पण 90 पासून जसा कॉम्प्युटरचा शोध लागला, मोबाईलचा शोध लागला, तिथून पुढे पूर्ण पिढी बदलली. तेव्हाच मानतील का नाही इथून पुढे सुरू होईल. कोण तुकाराम महाराज, कोण ज्ञानेश्वर माऊली, कोण विठ्ठल, मग त्यावेळेस त्यांना जर काय असं वेगळं दिसलं, सुंदर दिसलं, स्वच्छ दिसलं, शिस्तबद्ध दिसलं, तर ते काहीतरी पर्यटनाच्या निमित्ताने काय या ठिकाणी पर्यटनाच्या निमित्ताने आल्यानंतर ते विचारते नाही तुकाराम महाराज, तरी त्यांच्या जीवनात. पण मला सगळं हे बघून बाळासाहेब मला असं वाटतं की ते पर्यटनाच्या निमित्ताने जरी आले तरी इथं आल्यानंतर परमेश्वर असल्याचं साक्षात्कार होईल. म्हणून हा एवढा क्या बात, पिढीला कुठं क्या बात. त्यांच्या परंपरा सुद्धा राहत्याला पिढीकडे येणार नाही. बरोबर आहे. चालू ठेवा. पुढचं कोणत्या कोपऱ्यातलं बघा. आता आपण हे मंदिर पाहतोय, गर्भगृह पाहिला, 5 पद्धतीचे 5 गर्भगृह आहेत. पूर्णपणे त्यांनी नवीन मार्बल मध्ये, व्हाईट मार्बल मध्ये ही गर्भगृह उभी राहत आहेत. इकडे एक चित्र आपण पाहतोय तुकोबरायाच्या जीवनातलं, आणि हे कीर्तनाचं मला हे चित्र दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज आहेत सोबत, पाठीमाग ताळकरी मंडळी उभे आहेत, महिला भगिनी 14 ताळकरी उभे आहेत, आणि खाली हे दिसत आहेत अनगड शावली बाबा. म्हणजे बघा ना, म्हणजे हे काय हे सगळं महाराष्ट्राला कळलं पाहिजे की महाराष्ट्र आपला अलीकडे हिंदू मुस्लिम वगैरे करत राहिलाय, पण तुकोबारायाने भेदाभेद मंगळ हा जो संदेश मंत्र दिला त्याचं दर्शन घडवणार हे चित्र इथं उभा करण्यात आलेलं आहे. खूप गोष्टी आहेत, असंख्य वेळ आपल्याला हे सगळं मंदिर पाहण्यासाठी लागेल. आणि बघा, हा परिसर बघितल्यानंतर मग भंडारा डोंगर असेल, भामचंद्र डोंगर असेल, हे सगळं बघितल्यानंतर ही खरी म्हणजे हे जंगल होतं एकेकाळी. मला असं वाटतं की तुकोबारायाच्या काळामध्ये हे पूर्णपणे जंगल होतं, आणि तुकोबाराय त्या जंगलामध्ये येऊन पूर्णपणे ध्यानस्थ बसत किंवा साधना करत, आणि त्यांना असं वाटलं पाहिजे असेल त्या काळामध्ये, अरे माझे खरे सोयरे हे सगळे वृक्षवल्लीच आहेत. आणि हेही चित्र इथं अतिशय सुंदर पद्धतीनं इथं कोरलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे अभंग लिहित असतानाच पक्षी सुस्वरे गातसे. धमाले मामा, मला वाटतं असंच आहे ते सगळं सारखं जेव्हा चाललंय आपण पाहता उभारा एकदा आले आणि तिथं पक्षी बसले होते. महाराजांना पाहिल्यानंतर सगळे पक्षी
उडून गेले. आपण तो प्रसंग ऐकला असेल. मी काय महात्मा नाही किंवा मी काय रोशनकर कीर्तन आपण सेवक आहोत, तरी जे काय ऐकून जे काय ज्ञान प्राप्त झालं त्याहून महाराजांना फार दुःख झालं, वाईट वाटलं की मी आल्यानंतर हे पक्षी उडून गेले, माझ्यात कुठेतरी कमी आहे. तर त्यांनी अशी काय साधना केली, जेव्हा महाराज या ठिकाणी गाथा लिहायला बसायचे किंवा चिंतन करत बसायचे, सगळे पक्षी येऊन त्यांच्या डोक्यावर हातापायावरती बसायचे. तेही आपण पूर्णपणे चित्रात दाखवलंय. महत्वाचा प्रसंग. हरिण आहेत, मोर आहेत, असंख्य छोटे मोठे पक्षी आहेत, ससे आहेत, साप पण ते पण त्याने यायचे. आणि एवढं इथे एवढं सगळं करत असताना सुद्धा अंधश्रद्धा या मंदिरामध्ये कुठे दिसत नाही, किंवा संपूर्ण आयुष्यच त्यांचं पूर्णपणे लोकांच्या समोर आहे. काहीतरी भाकड कथा रंगवल्यात आणि लोकांना काही फसवण्याचा प्रयोग चाललाय. या मंदिरामध्ये कुठेही अशा पद्धतीचं चित्रही नाही आणि अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती नाही. बघा, आपण सगळं हे मंदिर पाहिलंय. आमचा आशिष कॅमेरामन जर ते वरच्या बाजूस जर दाखवेल, हे सांगा त्याचं थोडे. अरे तर ये सब कैसे, ये क्या बनाया है आपने, हम कुछ नहीं समझ रहे. अरे इसमें अलग ये पत्थर से पूरी स्लैब बनी हुई है. ओके. एक कॉलम भी अपना पूरा पत्थर में, बीम भी पूरा पत्थर में, और स्लैब में भी अलग अलग है. नीचे से लगाकर अपना जो बीम है वो 16 फीट का है, और फिर ऊपर 2 फीट का 17-18 और 25-25 फीट की सब हाइटेड है अलग अलग. कोई 25 है, कोई 30 है, ऐसे अलग अलग हाइटेड की सब स्लैब बनी हुई है, और सभी का डिजाइन अलग अलग है. एक पण असं नाही की सेम आहे, प्रत्येक स्लॅबची डिझाईन वेगळी. तेच बघतो आपण. हे बघितलं वेगळं आहे, ते बघितलं वेगळं आहे, ते बघितलं वेगळं आहे. अशी आम्ही मंदिराची पाहणी करतोय. आमच्यासोबत बाळासाहेब काशीत या मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. धमाले मामा आमच्या सोबत आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत. गेली 2 तास 2.5 तास आम्ही हा सगळा परिसर पाहतोय. बघा, इथे पुन्हा एक तुकोबरायाचं चित्र, वारकरी इकडे पाठीमागे उभा असलेलं चित्र आपल्याला दिसतं. बहुतेक हे पाणी असल्याचं हे चित्र आहे. हा, हे पाणी असल्याचं चित्र दिसतंय. बदक वगैरे आहेत. आणि आपण सर्वजण ऐकता की ज्या लोकांना तात्कालीन व्यवस्थेमध्ये तुकोबरायाच्या विचाराचा त्रास होत होता, अशा लोकांनी तुकोबारायाची गाथाच इंद्रायणीमध्ये पाण्यामध्ये बुडवून टाकलेली होते. हे चित्र सांगताय की साक्षात पांडुरंग त्या पाण्यातून अवतरले आणि त्यांच्या हातामध्ये गाथा आहे आणि ते तुकोबरायाला प्रदान करतात. अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण भावपूर्ण असा हा प्रसंग आहे. 14 दिवस तुकोबरायांनी अन्न ग्रहण केलं नव्हतं असं सांगितलं जातं. पूर्णपणे आजच्या काळात उपोषण म्हणतात अशा पद्धतीचं भगवंताच्या दरबारातलं ते उपोषण होतं. आणि पांडुरंग प्रसन्न होऊन त्यांनी पाण्यातून येऊन गाथा पुन्हा तुकोबरायाच्या हातामध्ये सुपूर्द केली असं सांगितलं जातं. मित्रांनो, किती बोलावं, काय काय तुमच्या समोर ठेवावं अशी परिस्थिती आमची झालेली आहे. एका खांबावर 1-1 तास बोलता येईल अशी परिस्थिती आहे. बघा, खूप थोडं चिंतन सांगा. मला माहितच असते. आता आपण पलीकडे पाहिलं की रामेश्वर भट्ट यांनी गाथा बनवण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे. त्यांनाही काय फारसं काय माहिती नव्हतं त्या महाराजांबद्दल. अनगड शावडी बाबांचा आपण त्या चित्र पाहिलं. अनगड शावडी बाबा असे एक मुस्लिम फकीर होते की ते पोचलेले फकीर होते. आणि त्यांचं पुण्याला दर्गा होता. ज्या वेळेस रामेश्वर भट्टांनी आदेश दिला की बाबा तुमची गाथा बुडून टाका, आणि त्यावेळेस ते पुण्यामधून वाघुलेला जायचे, कारण ते वाघुलेला राहिलं होतं. जात असताना अनगड शावली बाबांच्या विहिरीमध्ये त्यांनी स्नान केलं. अनगड शावली बाबा म्हणत होते की तुम्ही हे पाणी पिण्याचे, तुम्ही इथं आंघोळ नका करू. त्यांनी न ऐकल्यामुळं विहिरीत उतरल्यानंतर अनगड शावले बाबांनी त्यांना श्राप दिला की तुमच्या अंगाचा दाह होईल. आणि तो दाह झाल्याचं हे चित्र आहे. परत पुढं त्यावेळी ते माऊलीकडे गेले आणि माऊलींना प्रार्थना केली हा दाह थांबू दे. माऊली किती एकी असती, माऊलींनी त्यावेळी त्यांना दृष्टांत असा दिला, याचा विलास माझ्याकडे, तुम्ही तुकोबरायाकडे जा. ते रामेश्वर भट्ट तुकोबरायाकडे येत असताना महाराजांना त्यांनी 2 अभंग दिले. महाराजांनी रामेश्वर शत्रू मित्र होते, तुझं काय अभंग आहे मामा? अभंग 2 शत्रू मित्र होती, व्याघ्र नाही खाती, सुंदर अभंग आहे.
तर त्याचं त्यांचा दावा त्या क्षणी थांबला. हे चित्र आता तुम्ही आता मला आम्ही जेव्हा या मंदिरामध्ये आम्ही भाविक म्हणून येतो त्यावेळेस आम्हाला हे चित्र पाहिल्यानंतर असं वाटतं बाळासाहेब की तुकोबा ना त्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी त्रास दिला अशी सगळी मंडळी त्यांची अखेर त्यांच्या चरणावर नतमस्तक झालेली आहे. एवढा बोध आम्हाला या चित्रामधून येतो. अशा आता तुम्ही आम्ही त्याच्यात चांगला भाव घेऊ हा. की या संतांना कोणी शत्रूच नसतात, त्यांच्याकडे शत्रुत्व हा, नसतं हा, म्हणून ते संत हा, आपल्या मनाचा मोठेपणा आहे. पण अर्थ पण आम्ही जो त्याची गरज आहे. चित्त शुद्ध तरी मित्र होती. हा. बघा हे एक असं चित्र दाखवलंय या मंदिरामध्ये किंवा आहे की स्वर्गातून जगद्गुरु तुकोबारायांना विमान आलं. काय म्हणतो आपण त्या विमानाचं नाव घेतलं जातं? पुष्पक विमान. हा, मध्यमाली बाबा पुष्पक विमान आलं आणि त्यात त्यांनी स्वर्गामध्ये त्या विमानात बसून प्रस्थान केला. खरं म्हणजे या विषयावर खूपच मतभेद आहेत. आपण श्रद्धावान मंडळी असल्यामुळे आपलं ते मानायचे. ज्यांची श्रद्धा नाही त्यांनी त्यांचे विचार त्यांच्यासोबत ठेवायचे. तुम्ही जेव्हा इथे याल आणि हे चित्र पाहाल तेव्हा तुम्हाला जे काही वाटत ते तुमचं तुम्ही ठरवा. पण इथे हे चित्र दाखवले ते जगद्गुरु तुकोबारा हे वैकुंठाला गेल्याचं हे चित्र आहे. असं हे संपूर्ण मंदिर आता मी बाळासाहेब पाहतोय. विठल और तुकाराम महाराज जी का एक पूरा उनका चित्रण किया हुआ एक लेयर है. उसके ऊपर हाथी का है, फिर मयूर का है, मछली का है. उसी तरह सभी अलग अलग लेयर्स बने हुए हैं. उनका डिजाइन उसमें बनाया हुआ पूरा कितने फीट का बोले आपने? है. कितना? 34 फीट बाय 34 फीट. 34 फीट बाई 34 भव्य है, बहुत बढ़िया है. अच्छा. कितना है? और जो खंबे हैं वो कितने? 12 खंबे? जी, ये 12 खंभों पे पूरा डोम खड़ा हुआ है. 12 खंबे पूरा डोम. टोटल मंदिर के 122 खंभे. और जो कलश आएगा वो कहाँ आएगा? कलश अपना 3 मुख्य कलश आएंगे, वो गर्भगृह में. गर्भगृह में 3 मुख्य कलश आएंगे. अच्छा. या मंदिराच्या बांधकामाची दर्शन आम्ही घेतलंय. पाहणी म्हणणार नाही मी, हा शब्द प्रयोग करत नाही. दर्शन घेतलं. हे भव्य आहे, अति भव्य आहे. और टोटल मंदिर का जो स्टोन का वेट है 12 से 13,000 टन का है. 12 से 13,000 टन का पूरा 13,000 टन वजनाच्या स्टोन मध्ये 13,000 टन वजनाच्या स्टोन मध्ये हे संपूर्ण मंदिर तुम्ही म्हटल्याप्रमाणे 25,000 स्क्वेअर फूट इतक्या भागामध्ये. आणि अनेकांनी किंवा इथल्या बाळासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे साधारणपणे 150 ते 200 कोटी रुपयाचं हे अतिशय भव्य मंदिर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात किंवा जगात, आपल्या तुकोबारायला आपण जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतो, जगात अशा पद्धतीची सुंदर वास्तू आणि तीही पवित्र वास्तू, तीही आपल्या तुकोबारायची वास्तू उभी राहते. महाराष्ट्राला मी आवाहन करेन की जरूर तुम्ही मंदिर निर्माण पूर्ण झाल्यानंतर तर यालच, पण त्या अगोदर या. आता तुमच्या सर्वांच्या सहकार्याची, मार्गदर्शनाची आणि तुमच्या पद्धतीनं घडणाऱ्या दानाची नितांत आवश्यकता आहे. आता या. पुन्हा येणं हे फार महत्वाचं नसतं, आज येणं हे अत्यंत महत्वाचं असतं. मी आवाहन करतो महाराष्ट्राला की संपूर्ण महाराष्ट्राने इथे तुकोबारायाच्या देहूच्या दर्शनाला आल्यानंतर किंवा ज्ञानोबारायाच्या आळंदीच्या दर्शनाला आल्यानंतर जरूर भंडारा डोंगरावर यावं आणि या निर्माण कार्याची पाहणी करावी.